विजयी आघाडी घेतलेली आहे। आणि कोल्हापूरमधली दृश्य आहेत। 5 पैकी 3 ठिकाणी भाजप सत्तेत येणार अशी चिन्ह दिसल्यानंतर आता भाजपचे कार्यकर्ते जल्लोष व्यक्त करतात। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कोल्हापुरात जल्लोष होतोय भाजपच्या कार्यकर्त्यांकडून। त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं टीएमसी गुंडो याद रखना 5 तारीख के बाद उल्टा टांग के सीधा करूंगा त्या त्यांनी तयार राहावं यासाठी। त्यामुळे बंगालमध्ये जो दिग्विजय मिळाला त्याबद्दल त्या कार्यकर्त्यांचं अमितभाईंचं मोदींचं मनापासून अभिनंदन। याबरोबरच आसाममध्ये 126 पैकी 100 जागा म्हणजे आसाममध्ये हॅट्रिक झाली आणि पॉंडेचेरीमध्ये सुद्धा 30 पैकी 22 जागा मिळवल्या। त्यामुळं भारतामध्ये सगळं आता भगवं झालेलं आहे। जे काही बारीक सारीक राहिलं ते येणाऱ्या काळामध्ये संपून जाईल। मी पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी याबरोबर अमित भाई शाह मोदीजी बंगाल आसाम आणि पॉंडेचेरीमध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली ज्यांचे बळी गेले त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद। पश्चिम बंगालमध्ये जो विजय झालेला विजय साधा विजय नाही, अनेक वर्षाचं आपलं स्वप्न होतं। त्या ममता बॅनर्जींनी त्या पश्चिम बंगालमध्ये आपल्या हिंदूंच्या वरती एवढा मोठा अत्याचार अन्याय केला होता। आपल्या हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली होती, त्या ठिकाणी हिंदूंची कत्तल केली होती। अशा वेळेला पश्चिम बंगाल या ठिकाणी आपल्या पक्षाची सत्ता येणं हे अनिवार्य होतं। या देशाचे पंतप्रधान आपले आदरणीय मोदीजी, गृहमंत्री अमितजी शाह, आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सगळ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातून सुद्धा अनेक जण देवेंद्रच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जाऊन प्रचार केला। आज देशामध्ये सर्व ठिकाणी आपण आहोत। 2च राज्य आता राहिलेले आहेत।